आपल्या आदिवासी भागामध्ये आश्रमशाळेचे प्रश्न तुम्ही जर बघितले तर मोठ्या प्रमाणावरती आहेत. म्हणून आज या ठिकाणी विविध प्रश्न घेऊन आपण सर्वजण उपस्थित आहेत. आपल्या आदिवासींचा विकास स्वातंत्र्याची 70 वर्ष झाली, परंतु आजही आपला आदिवासी समाज डोंगर दऱ्यामध्ये आहे त्याच परिस्थितीत जीवन जगतोय. आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट निर्माण केलं सरकारने, परंतु त्या बजेटचा फायदा या आदिवासी समाजाला झालाय असं मला तरी वाटत नाही. शासकीय आश्रमशाळा आपल्या भागात आहेत. पेसा कायदा असं सांगतो की तुम्ही सांगाल ती पूर्व दिशा, परंतु आजही आपल्या विद्यार्थ्यांना गेली 6 महिने झाले शिक्षक नाही आहेत. आपले विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. आम्ही कधी सरकारकडे मागितलं नव्हतं की आम्हाला सेंट्रल किचन हवंय. आम्ही कधी मागितलं नव्हतं की आम्हाला बाह्य स्रोत भरती हवी. आम्हाला परमनंट भरती हवी हा आमचा मुद्दा होता. आम्हाला जे पूर्वी शाळेत जेवण बनवलं जात होतं तेच जेवण आमच्या विद्यार्थ्यांना भेटावं ही आमची मागणी होती. परंतु सरकार टक्केवारीसाठी त्यांच्या सोयीचं राजकारण करून खरं तर या योजना राबवत असतं. आणि या योजनांना आळा घालण्यासाठी आदिवासी क्षेत्रातील जे सुशिक्षित वर्ग आहे, माझे सर्व सुशिक्षित वर्गाला विनंती आहे, आपला खरा विकास जर करायचा असेल तर आपल्या घोडगाव प्रकल्प कार्यालय या ठिकाणी सुशिक्षितांची समिती तयार केली गेली पाहिजे. तुम्ही जोपर्यंत शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती सुशिक्षितांची बनवत नाहीत तोपर्यंत तुमच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत असं मला वाटतंय. कोणीतरी राष्ट्रवादीचा, कोणीतरी बीजेपीचा अशा विविध पक्षांचे चेहरे त्या व्यवस्थापनाच्या कमिटीवर बसवायचे, त्यांना हवे तसे निर्णय घ्यायचे, परंतु विद्यार्थ्यांचे प्रश्न मात्र कोणीच सोडवत नाहीयेत. म्हणून प्रकल्प कार्यालयाच्या अंडर जी समिती पाहिजे त्या समितीवरती कुठलीही राजकीय व्यक्ती नको, तिथे सुशिक्षितच व्यक्ती बसवला गेला पाहिजे. शाळेमध्ये आजही आश्रमशाळा आपल्या खेडेपाड्यामध्ये आहेत, परंतु आजही त्या शाळेला पिण्यासाठी पाणी नाहीये. त्या शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन किंवा ज्या कचऱ्याची विल्हेवाट लावतो आपण, आजही आरोग्य व्यवस्था धोक्यात आहे. आज मी अकोला तालुक्यातून आज या मोर्चासाठी आवर्जून आलो की अकोला तालुक्यासारखाच आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा आदिवासी समाज जास्त आहे आणि याच प्रकल्पानंतर सर्वात जास्त आश्रमशाळा आहेत. आजही या आश्रमशाळेमध्ये आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अँब्युलन्सची सुविधा नाही आहे. शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला विषबाधा झाली तर पीएससीला साधं स्नेक बाईटचं इंजेक्शन सुद्धा नाहीये. याची जबाबदारी कोण घेणार आहे? आज तुम्हाला आम्हाला जर वाटत असेल आम्ही सुशिक्षित आहोत, तर ज्या वेळेस राजकारण लागलं जातं, ज्यावेळेस विधान परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, त्यावेळेस फक्त उमेदवार म्हणून तुम्ही उभे राहता, फक्त टायमाला उभे राहता, परंतु इतर वेळेस आपल्या आदिवासी माणसांचे प्रश्न, आपल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न खंबीरपणे कोण मांडणार आहे ही खरी खंत आहे. आज प्रत्येक आश्रमशाळेमध्ये जोपर्यंत तुम्ही चांगली व्यवस्थापन कमिटी देत नाही, शाळेचे प्रश्न तुम्ही मार्गी लावत नाही, शिक्षणासारखे प्रश्न, बाह्यस्रोत सारखे जे प्रश्न तिथे जोपर्यंत तुम्ही थांबवले जात नाहीत तोपर्यंत आदिवासी समाजाचा 1% सुद्धा विकास होणार नाहीये. माझे सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की प्रत्येक गावातून एक ग्रामस्थ आलेला असेल, प्रत्येक गावातला एक सरपंच आज या ठिकाणी हजर असेल. माझी त्यांना विनंती आहे, तुम्ही प्रकल्प कार्यालयाला एवढाच विचारा की आमचा टीएसपी निधी जातो कुठं. हा टीएसपी निधी प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाने विचारला
सांगतो, आमच्या प्रत्येक गावाला प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक वर्षाला कुठलं काम दिलं, प्रत्येक टीएसपी निधी मार्फत एक काम मिळावं अशी सगळ्यांकडनं त्यांना निवेदन केली पाहिजे. जर तुमचा टीएसपी निधी जर तुमच्यावर वापरला जात नसेल, तो जर इतर समाजावर जर वापरला जात असेल, तर आपण शिक्षण घेऊन काय उपयोग आहे हे मला तरी वाटत नाही की आपण सुशिक्षित आहोत. म्हणून सर्वांना विनंती करतो की आज या ठिकाणी आपण बहुसंख्येने उपस्थित झालात, आपापले प्रश्न घेऊन या ठिकाणी उपस्थित झालात. खर तर तहसीलदारांच्या दारात आपण इथं उभे आहोत. आज आपला सगळा शेतकरी वर्ग कुठेही पंचनामे झालेले नाहीयेत. अतिवृष्टीमुळे पूर्ण शेतकरी संकटात आहे. माझी तहसीलदारांना विनंती आहे, तुम्हाला जर वाटत असेल की ही लोक कमी आहेत, यांचे प्रश्न जर व्यवस्थित मांडले जात नसतील, तर त्यांनी तसा गैरसमज करून घेऊ नये. येणाऱ्या 8 दिवसात जर आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न जर मार्गी लागले नाहीत, जर अतिवृष्टीचे जर पंचनामे झाले नाहीत, तर प्रत्येक गावात तलाठी सुद्धा येऊन दिला जाणार नाही आणि हा तहसील कार्यालय सुद्धा उघडला जाणार नाही. की समाजाच्या वतीने मी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी मला जी बोलण्याची संधी दिली, मी माझ्या सह्याद्री आदिवासी कोळी महादेव जमा संस्थेच्या वतीनं मी सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय आदिवासी. धन्यवाद.